तुमचे मित्र वगैरे असेल, कोणी मनसेवाले असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा जर का तुम्ही पाहत असाल तर। पहिल्यांदा मला असं वाटतं मनसैनिकांना सल्ला द्यावा, महाराष्ट्र सैनिकांना सल्ला द्यावा। राजसाहेबांनी आता परवाच्या त्या पॉडकास्टमध्ये महेश मांजरेकर सरांसोबत काही वक्तव्य केलं की युती संदर्भात, म्हणजेच उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणार का या संदर्भामध्ये काही वक्तव्य केलं। आणि मग त्याच्यानंतर ह्या मीडियावाल्यांनी ती गोष्ट भरपूर हाईप केली। मग इकडून राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना, इकडून उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना प्रश्न विचारली। रस्त्यावर जाऊन महाराष्ट्र सैनिकांना असेल, शिवसैनिक असेल, सामान्य माणसांना असतील प्रश्न विचारले, काय वाटतं। प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ज्या होत्या त्या वेगवेगळ्या होत्या की एकत्र आले पाहिजे, काही जण बोलतात एकत्र नाही आले पाहिजे। जेव्हा राजसाहेबांनी असं सांगितलं की इच्छाशक्ती हवी आणि महाराष्ट्र याच्या समोर आमची भांडणं जी आहेत ती खूप छोटी आहेत, त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी मग प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियामध्ये आपल्याला असं जाणवलं की एकनाथ शिंदे आणि मग बीजेपी या सगळे महाराष्ट्रद्रोही लोक आणि यांच्याबरोबर तुम्ही राहू नका वगैरे ह्या अशा अटी घातल्या। हे समोर आल्याच्या नंतर आपले मनसेचे काही पदाधिकारी असतील, सगळेच जण ऑलमोस्ट प्रत्येकाने एक नकारात्मक भूमिका जी आहे की नाही येऊ शकत, आता युती नाही होऊ शकत, किंवा मग युती जरी करायची झाली तर ह्यांच्यावर आता विश्वास नाही, अशा पद्धतीची विधानं ही प्रत्येकाने प्रत्येक नेत्यांनी आपल्या केली। पण महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील किंवा मग सामान्य जनता असेल, ह्यांनी यावे दोघं एकत्र याच्याबद्दल भावना व्यक्त केल्या। आणि ह्या सगळ्या भावना व्यक्त करत असताना राजसाहेब हे परदेशात आहेत, राजसाहेब इथे नाही आहेत। हा पॉडकास्ट जो आहे तो आधी शूट झालाय, पण हा पॉडकास्ट रिलीज झाला तेव्हा राजसाहेब इथे भारतात नाही आहेत। पण तिथे मग राजसाहेबांनी आज एक संदेश दिला आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना की हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि याच्यावर कुठल्याच नेत्यांनी चर्चा करू नये। मला असं वाटतं खरंच याच्यावर जो काय निर्णय आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनीच घ्यावा आणि आपल्या सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनीच हा निर्णय घ्यावा। कारण हा विषय जो आहे आजपर्यंत जो थांबला गेलाय तो म्हणजे हे कार्यकर्ते, पदाधिकारी, मग ते मनसेतले असतील किंवा मग शिवसेनेतले असतील, ह्या सगळ्यांच्या भांडणामुळे कुठेतरी हे दोघं भाऊ एकत्र येत नाही असं आपल्याला प्रत्येक वेळेला जाणवतं, समजतं। त्याच्यामुळे राजसाहेबांनी कदाचित असं हे वक्तव्य केलं असावं। आणि त्याचमुळे मित्रांनो प्रत्येकालाच विनंती आहे की प्रत्येकाने आपलं जे मत आहे ते मांडावं, ते मत मांडलंच पाहिजे। पण ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ह्याच्यावर जी राजसाहेबांनी सांगितलं चर्चा करणं बंद करा। ती मला असं वाटतं, मी देखील परवा तो एकच व्हिडिओ बनवला फक्त, त्या संदर्भात मला जे वाटलं ते मी बोललो। पण मित्रांनो याच्यावर आता मला असं वाटतं विधान करणं आपण तितके मोठे नाही आहोत। माझ्या या मनसे पदाधिकाऱ्यांवर बोलण्या इतका मी मोठा नाही आहे। एक महाराष्ट्र सैनिक म्हणून प्रत्येकाला मी सांगतो, छोट्या छोट्या महाराष्ट्र सैनिकांना, बाकी पदाधिकाऱ्यांना राजसाहेबांनी सांगितलं तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा फॉलोअप घ्यावाच लागेल, त्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्याच आहेत। पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांसाठी खास मी हा व्हिडिओ बनवतोय, तुम्ही कुठे या संदर्भामध्ये कुठेही बोलू नका। जो काही निर्णय असेल आपले पदाधिकारी, आपले नेते हे बोलतील, आपले राजसाहेब बोलतील। आणि त्याच्याचमुळे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची मित्रांनो, आता हिंदी भाषा जी आपली महाराष्ट्रावर थोपली जाते त्यासाठी आपले काही महाराष्ट्र सैनिक आता आंदोलनं होतील, कदाचित आपले मनसेचे पदाधिकारी आपल्याला सांगतील त्या सगळ्या गोष्टी होतील। आता जे प्रोटोकॉल्स असतील ते आपल्याला फॉलो करून सगळे महाराष्ट्रात मराठी जी थोपली जाते त्याला विरोध करायचा आहे मनसेकडून। आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो आपलं संविधान फॉलो करून संविधानिक पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या, कोणालाही इजा होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा भान आपल्याला असणं गरजेचं आहे। हे मी असं का बोलतोय मित्रांनो, कारण आजपर्यंत मनसे पक्ष हा भरपूर लोक असा देखील विचार करतात मनसेचा थॉट प्रोसेस जो आहे तो चांगला आहे, मनसे विचार करते ते चांगला विचार करते, ते संविधान फॉलो करून सगळ्या गोष्टी करते, सगळं बोलते। पण आपण चुकतोय कुठे, आपण ऑन रेकॉर्ड होतोय आणि आपण ह्यांना मारतोय, परप्रांतीयांना असं सामान्य लोकांना मारतोय ना, इथे आपण कुठेतरी ना आपली गोची होतीये। त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो आपण हे जे ऑन रेकॉर्ड कामं करतोय ना ती ऑन रेकॉर्ड कामं आपण करू नये। तुम्ही आता समजा त्या गोष्टी, लोकांपर्यंत गैरसमज निर्माण होतोय आणि तो आपल्याला निगेटिव्ह पॉईंट आपला होतोय। आपला प्लस पॉईंट भरपूर मोठा आहे, त्यात आपला निगेटिव्ह पॉईंट जो आहे तो कुठेतरी आपला जास्त वाढता होतोय। आणि आपण पाहतो मग हे सुनील शुक्लासारखे, या सुनील शुक्ला त्यांच्यासारखे लोक हे आपल्या पक्ष बंद करण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टात वगैरे जातात आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना आपले महाराष्ट्र सैनिक यांच्यावर केसेस होतात। आणि ह्या केसेसला फॉलो करता करता आपले जे मेन कामं आहेत, जे महत्त्वाची कामं आहेत ती आपली बाजूला राहतात। आपल्याला जो हक्क मिळवून द्यायचा मराठी माणसांना, जे मराठी माणसासाठी उभं राहायचं आहे, हे जे वाघ आपले जर का आतमध्ये गेले, जर का लढून अशा सगळ्या गोष्टी करून, तर आपल्या मागे खंबीरपणे कोण उभं राहणार सामान्य माणसाच्या, हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे माझा महाराष्ट्र सैनिकांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला असं वाटतं हे सांगणं आहे की तुम्ही संविधानिक पद्धतीने डोकं शांत ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला कधी काय वाटतंच आहे तर त्याचं तुम्ही रेकॉर्ड करा की बाबा रे इथे असं गेलो आणि इथे ही मराठी भाषा नाही आहे, त्याचा फक्त व्हिडिओ काढा,
तेच खूप आहे, तेच व्हायरल करा, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आपण तिकडे जाऊन दादागिरीची भाषा कृपया करू नका, कारण आपलं नाव भरपूर खराब होते. आपण चांगल्या गोष्टी, आपला चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, पण त्या गोष्टी आपल्या कुठेतरी वाईट होत आहेत आणि ह्याच्याच मला असं वाटतं की आपल्या पक्षाला कुठेतरी तोटा होते. आपला राजसाहेब, आपले अमित साहेब हे रात्रंदिवस काम करतात पक्ष मोठा होण्यासाठी, पक्ष मोठा करण्यासाठी. पण आपण मित्रांनो हे असे व्हिडिओज मला असं वाटतं राजसाहेबांना आणि अमित साहेबांना देखील आवडत नसेल की आपण जाऊन कधी कोणाच्या कानाखाली मारतोय आणि काय करतोय. त्याच्यामुळे प्रश्न जे आहे ते अमित साहेब आणि राजसाहेबांना विचारतात लोक, हे जे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर बसलेत ते, आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर हे आपले मनसे पदाधिकारी असं काय करतायत वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याची उत्तरं जे आहे ते अमित साहेबांना, राजसाहेबांना द्यावी लागतात. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती, आपण संविधानिक पद्धतीने कामं करा, ऑन रेकॉर्ड कोणालाही मारू नका, ही माझी विनंती आहे. कारण हा एक आपला निगेटिव्ह पॉईंट आहे आणि त्याच्यामुळे आपले पॉझिटिव्ह एवढे मोठे जे पॉईंट्स आहेत ते बाजूला राहत आहेत. ही एक विनंती आहे माझी, जे काय आहे ऑन रेकॉर्ड करू नका, बाकी तुम्ही समजा. ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायच्या होत्या. आणि युती होणार की नाही होणार, राजसाहेब एकत्र येतील का नाही येतील, हा सर्वस्वी निर्णय जो आहे तो राजसाहेब करतील. राजसाहेब परदेशातून इथे येतील तेव्हा बोलतील. उद्धव साहेब जे आहे ते, राजसाहेब जे आहे ते सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतील आणि त्या गोष्टी पॉसिबल असेल, शक्य असेल तर नक्कीच पार पाडल्या जातील. नसेल तर मग आपल्या जे आपले राजसाहेब सांगतील ती भूमिका आपल्याला घेऊन अगदी स्पष्टपणे पुढे जायचं आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो. कृपया विनंती परत एकदा तुम्हाला सांगतो, हे जे आंदोलन आपण मराठीसाठी करणार आहोत, हिंदी भाषा जे थोपटण्याचं काम करत आहे आपल्यावर, ते आपण संविधानिक पद्धतीने आंदोलन करूयात. कुठेही कोणाला त्रास नव्हता कामा नये, कोणाला सामान्य माणसाला त्याचा दगाफटका न असता कामा नये, असं मला तुम्हाला सांगायचं आणि हे आंदोलन करायचं आहे. तुर्तास थांबतो मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.